भुई भुई ठाव दे या कादंबरीचा जो भाग आपण याच्या आधी बघितला की ग्रामीण भागातून आलेली माणसं कशी शहरामध्ये स्थायिक होतात आणि आपलंच तुटलेपण हे त्यांना कसं उद्विग्न करून टाकतं. गाव खेड तिथली माया या सगळ्या गोष्टी लेखकानं अगदी आवर्जून या प्रसंगी मांडलेले आहेत. यानंतरचा जो भाग आहे तो असा आहे की मग वसंता तो म्हणाला होता की रात्री 9 वाजता आपण हॉटेल सूर्यावर भेटूयात आणि मग वसंता इथे येऊन बसलेला आहे. आता बरोबर 9 वाजलेले आणि वसंता वेळेचा खूप पाबंद आहे. तो बरोबर 9 वाजता त्या हॉटेलवर गेलेला आहे सूर्यावर. पार्किंग मध्ये त्यानं राठोडांची स्कॉर्पिओ बघितली पण ती काही दिसत नव्हती. राठोडांची गाडी वसंताला लगेच ओळखता येते कारण त्याच्या गाडीच्या पाठीमागे त्या राठोडांच्या असं लिहिलं होतं, तुमच्या मनातल्या घरांची स्वप्नपूर्ती आम्ही करू. आणि हे सगळं काही त्याला आठवतं, त्याला काही ते दिसत नाही आणि मग तो राठोड आले नाहीत ही त्याला कळतं आणि ठीक आहे म्हणतो. तो थोडासा मध्ये जातो हॉटेलमध्ये आणि त्याला हेही बरं वाटतं की तेवढा मोठा बिल्डर माणूस आहे, त्याला आपली वाट पाहायला लावणं बरोबर नाही, आपण त्याची वाट पाहणं हे योग्य आहे. आणि मग त्यानं आपली मोटरसायकल पार्किंग मध्ये व्यवस्थित पार्क केली आणि असं किचन बोटामध्ये घालून फिरवत फिरवत तो हॉटेलमध्ये जाऊन आरामशीर बसला. सगळीकडे मंद प्रकाश आहे, सौम्य आवाजात एखादं म्युझिक चालू आहे. प्रत्येक टेबलावर पिणारे लोक बसलेले, दिवसभराचा ताण हलका करत गप्पा छाटत त्यांची संभाषणं चाललेली आहेत. मद्य, दारू आणि सिगारेटी यांचा एक धुरकट ओला वास दरवळत होता त्या हॉटेलमध्ये. लेखक इतकं बारीक सारीक वर्णन करतो की या बिल्डरशिपचे हे लागे बांधे हे असेच हळूहळू वाढत 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 कसे कर्मचाऱ्यांपर्यंत, सरकारी कर्मचाऱ्यापर्यंत ते कसे आवाक्यात घ्यायला लागतात आणि ह्या बिल्डरांच्या दुनियेतली संध्याकाळची चर्चा कशी हॉटेलात रंगते, हॉटेलात असलेलं वातावरण. लेखक एखादं प्रसंग वर्णन करताना त्या प्रसंगाचं चित्रण आपल्या डोळ्यासमोर हुबेहूब वर्णन करतो. आणि ती जी पिलेली लोक आहेत तिथलची, लेखक म्हणतो की त्यांची शरीरं कापूस भरल्या पोत्यासारखी हलकी वाटत होती. वसंता बोलतोय लेखकांच्या हातातून. सगळं हॉटेलमध्ये ढगात तरंगत असल्यासारखं भासत होतं. एक वेटर वसंताच्या टेबलाजवळ आला, त्यानं पाण्याचा ग्लास आणि एक जार ठेवला. दुसरा एक पुन्हा वेटर आला आणि त्याला वसंताला येऊन म्हणू लागला की काय हवंय आपणाला. तेव्हा वसंता म्हणाला, थोडा वेळ थांब, मित्र येतोय. वेटर बाजूला झाला आणि संगीताच्या तालावर वसंताने थोडा थोडा असा पाय हलवत हलवत एक सिगारेट पेटवली. भिंतीवर असणारी स्त्रियांची उघडी नागडी चित्र, त्यांचे अवयव पाहत पाहत तो एक एक सिगारेटचे झुरके मारतोय. सामान्य कुटुंबातला एका शेतकरी वर्गातला कष्ट करणारा मुलगा हळूहळू पैशाच्या नादाने पैसा अधिक कमवण्यासाठी बिल्डरांच्या सोबत कुठे कुठे जातो याचं दर्शन लेखक घडवतं. कारण माणसाला तिथं गेल्याशिवाय मग पैसा मिळत नाही, बिल्डरांशी जुळता येत नाही. मग वसंता वाट पाहत पाहत 2-3 वेळा वेटर येऊन गेला वसंताजवळ, पण वसंताला काही ऑर्डर देता येत नव्हती. तो अस्वस्थ होऊ लागला. हे राठोड कसे काय येत नाहीत अजून, बिल्डर आतापर्यंत यायला पाहिजे होते. आणि काही निरोप सुद्धा नाही, त्यांचा फोनही आला नव्हता. त्याने वेळ पाहिली तर 9:20 झाली होती. मग राठोडांना फोन करणार, फोन घेणार हातात लावायला, इतक्यामध्ये त्यांचाच फोन आला, राठोडांचा. ते म्हणाले, स्टुपिड, तू कुठे आहेस? वसंता म्हणतो, मी सूर्यात बसलोय हॉटेलमध्ये. बिल्डर तो राठोड म्हणतो, बाहेर ये, रस्त्याच्या कडेला माझी गाडी उभी. वसंता म्हणतो, आतच या ना, थोडंसं बसू, एन्जॉय करू. हो. राठोड हसले आणि तुच्छतेने हसावा तसं त्याच्याकडं त्या फोनवर हसले आणि त्याला म्हणाले, वसंता, वेडायस का तू? अरे, लोक मला धनंजय राठोड म्हणून नाही तर बिल्डर राठोड म्हणून ओळखतात. अरे, सामान्य हॉटेलमध्ये मी जर बसलो सामान्य माणसासोबत खातपीत तर ते माझ्या पेशाला मारक ठरेल. बघा, श्रीमंतांची हॉटेल अजून वेगळी असतात. त्यांची किंमत कोणत्या हॉटेलमध्ये जातो त्याच्यावरून ठरत असते की काय.
आजकाल तर हॉटेलमध्ये उष्ट ठेवणाऱ्यावरून त्याची दर्जा किंवा किंमत ठरवल्या जाते की काय असं वाटायला लागतं. आणि मग वसंता म्हणतो तसं काही नाही, हिथं सुद्धा मोठी मोठी माणसं आहेत, असं तो वाक्य तोडून टाकतो तिथं लेखक. त्याचा अर्थच असा आहे की हिथं सुद्धा मोठी मोठी टिंब टिंब माणसं आहेत, त्याच्यामुळे तुम्ही यायला हरकत नाही. लांबड न लावता तू चटकन बाहेर ये, असं ते राठोड त्याला म्हणाले. आणि मग त्यांनी फोन कट केला. वसंता टेबलावरून उठला, काउंटरवर परत येतो आणि तो काउंटरवाल्याला सांगतो की मी परत येतो बरं, आणि असं म्हणून तो निघून येतो. त्या हॉटेल सूर्याच्या समोर रस्त्याच्या कडेला राठोडांची गाडी उभी. तो गाडीजवळ जाताच गाडीचा दरवाजा उघडला गेला आणि तो गाडीत बसताच दरवाजा परत बंद झाला. तर राठोड म्हणाले, बोल काय म्हणतोस? वसंता म्हणतो, 2 दिवसात पांढरे गुरुजी रो हाऊस संबंधी बोलण्याकरता येतील. बघा, ही संध्याकाळच्या वेळेला सगळी बिल्डर आणि एजंटची एखाद्या ग्राहकाला किती उंच नेऊन किंवा किती जास्तीचं महाग देऊन ते फ्लॅट किंवा रो हाऊस विकायचे हे ठरवलं जातं. वसंता म्हणतो, आज पाहून गेलेत ते. असं, ठीक आहे. तो राठोड म्हणतो, माणूस ढिला वाटला जरा मला, पैशाचं कसं आहे त्याचं? वसंता म्हणतो, उत्तम स्थिती आहे, दोघे नोकरीला आहेत, पती पत्नी, आणि 6व्या वेतन आयोगाचा डबल धमाका गाठीला आहे त्यांच्या. मग वसंताला राठोड म्हणतो, मग काय करावं म्हणतोस? अहो, प्राथमिक चौकशी वेळी तुम्ही 2800 रुपये स्क्वेअर फूट दर सांगितलाय. बरं, मग 2 दिवसानंतर तुमच्याशी बसतील तेव्हा असाच चढा दर सांगा. तो राठोड असं म्हटल्यानंतर, वसंत असं म्हटल्यानंतर राठोड म्हणतो, अरे असा चढा दर जर सांगितला त्या गिरायकाला तर गिरायक तुटेल ना. तो म्हणतो, नाही नाही नाही, पूर्णपणे आपल्या कब्जात घेतलंय त्याला मी, त्या गिरायकाला. बरं, तुझ्या मते व्यवहार कितीला मिटवायचा सांग बरं. वसंता म्हणतो, 1800 रुपये स्क्वेअर फूट मिटवायचा. तर राठोड म्हणता, शक्य नाही, 24च्या आत मला परवडणार नाही. मग वसंत त्याला सांगतो समजावून, हे बघा राठोड साहेब, तुमचं एकट्याच बांधकाम सुरू असतं तर तोही दर तुम्हाला मिळाला असता. बघा, एजंट किती तरबेज असतात बिल्डरांपेक्षाही. ते म्हणतात बिल्डर, कारण बिल्डरांचं सगळं जे भांडवल गुंतवलेलं असतं ना ते एजंटच काढून देतात, कारण एजंटच गिरायक बघत असतात. आणि तो एजंट असलेला वसंता म्हणतो, हे बघा राठोड साहेब, तुमचं एकट्याचं जर या भागामध्ये बांधकाम सुरू असतं ना तर तुम्हाला हेच भाव मिळाला असता. तुम्हाला माहिती का आज किती बांधकामं सुरू आहेत आपल्या एरियामध्ये? पाहताय ना तुम्ही. अहो, तुम्हा तिघांची लागूनच 3 मोठे प्रोजेक्ट सुरू आहेत. स्वतःच जागा घेऊन त्यात अपार्टमेंट उभी करणारे नवनवे स्वयंघोषित बिल्डर डझनभर आहेत. अहो, त्यांनी गुंतवणूक करून बसलेत ते. प्रत्येकालाच गिराईक हवीत. एवढ्या सगळ्यांना गिराईक मिळणं मुश्किल झालंय. अहो, अमेरिकेतल्या मंदीचं इकडेही पाजरायला लागलेले आपल्याकडे. गिराईक आणणार कुठून? अहो, 6व्या वेतन आयोगाचा बहुतेकांचा पैसा आता संपत आलाय आणि यंदा पाऊस कमी, दुष्काळाचं सावट पसरलंय, जागतिक मंदीच्या झळा दहाक होऊ लागल्यात. तुम्हा बिल्डर लोकांना पैसा गुंतवून तसाच पडून राहून चालत नाही. बिल्डराला देखील तत्वज्ञान शिकवायला लागला हा वसंता, सामान्य एक मुलगा ज्याचं दुकान चालत नव्हतं. त्या सगळ्या त्याला आज जागतिक पातळीवरचं अर्थव्यवहार कळू लागला. 6व्या वेतन आयोगाचे पैसे कसे संपून जातात, मंदीच्या झळा कशा आहेत, अनेकांचं काम कसं आहे, आणि तुम्ही पैसे गुंतवलेत बिल्डरांनी, तुम्हाला तिथं तसे पडून राहून चालत नाही. चलन फिरतं राहावं लागतं. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे दर पडू लागले. तुम्हाला माहित नसेल राठोड साहेब, चटकन 4 पैसे पदरात पाडून घेणं शहाणपणाचं होऊ लागलंय. तो राठोड म्हणतो, स्टुपिड, तू थांब, तुझं भाषण ऐकायला मी काय आलेलो नाही. जागतिक पातळीवर काय सुरू आहे आणि ते काय चाललंय हे मला माहित नाही. मला ते काय माहित नाही, मलाही माहिती. तेव्हा तू नेमकं बोल. 22 शाणे व्यवहार होणार असेल तर आपण थांबूया, नसेल तर उतर खाली. असं म्हटल्याबरोबर तो वसंता म्हणतो, परवा कुलकर्ण्यांचा व्यवहार कितीला झालाय?
2100. छे, तो जगाला सांगण्याचा दर झाला, मीच केलाय तो व्यवहार. वसंता म्हणतो त्याला, त्या बिल्डरला, 2100 तो व्यवहार केला असा बिल्डर म्हणतो. वसंता म्हणतो, छे अहो, तो जगाला सांगण्याचा दर झालाय, मीच व्यवहार केलाय तो, और केवळ 1550 रुपयाने त्याला मी तो दिलेला आहे फ्लॅट. मग तो बिल्डर म्हणतो, अरे तो फ्लॅट आहे स्टुपिड, आपलं रो हाऊस आहे. अहो म्हणून तर म्हणतो 200चा फरक ठीक आहे ना. त्यांचं काम आणि आमचं काम यात जमीन आसमानाचा फरक आहे. बघा, कुलकर्ण्यांचं जे काम आहे ना, त्याचं ना आपल्या कामात फरक आहे. त्यानं खूप पाणी मारलंय, त्याच्या बोरला पुरेसं पाणी नसल्यानं, तो बिल्डर म्हणतो, आपल्याच्या बोरला पुरेसं पाणी नसल्यानं त्याची पाणी मारण्यात ढिलाई झालीये. मला तुमच्यापेक्षा तुमचं काम निकृष्ट वाटतंय, त्यांच्यापेक्षा, असा वसंत म्हणतो. यू स्टुपिड, थांब, फालतू बकवास करू नको. नाही म्हणजे त्यांच्या बांधकामास पाणी कमी पडतंय हे मान्य आहे. पलीकडे जोंधळीचं काम पुन्हा सुरू आहे. तिथे त्यांनी धर न लागताच फाउंडेशनची रिंग टाकली वगैरे आहेच. असं प्रत्येकाचं काही ना काही गुन्हा राहतच ना. अहो जगाचं मला सांगू नको, आम्ही आमच्या पुरतं बोलतो, आम्ही कामात कसली कसर बाकी ठेवत नाही, तो राठोड बिल्डर म्हणतो. तसं तुमचं काम चांगलंय, तरी तुम्ही मधातून पाजताय, त्यामुळे ते गोड वाटतंय लोकांना. मधातून पाजताय, मध मध गोड. तुम्ही फक्त बोलून गोड करताय. तोंड सांभाळून बोल स्टुपिड, राठोड म्हणतो त्याला. मग तो वसंत म्हणतो, राठोड साहेब, धंदा आहे माझा, सगळीकडे मला नजर ठेवावी लागते, रागवू नका. पण तुमचं स्टील स्ट्रक्चर डिझाईन प्रमाणे नाही. तुमच्या स्ट्रक्चरचे मोबाईलमध्ये फोटो काढून त्याचा तज्ञाकरवी अभ्यास केलाय मी. लाखो रुपये वाचवले तुम्ही स्टीलमध्ये. आता हे राठोड तर लालबुंद झाले. बघा, एखाद्या गिराईकाला आपल्याला पाहिजे त्या पैशामध्ये बसवणारे एजंट कसे असतात आणि त्याच्या संदर्भात त्यांच्या चाललेल्या बोलाचाली कशा असतात, त्या सगळ्याच वर्णन तो करतो. राठोड साहेब तर रागाने लालबुंद झाले, ताडकन म्हणाले, चल उतर खाली. पण तरी वसंत जागचा हल्ला नाही. तेव्हा राठोडाने त्याच्या दंडाला धरलं व गाडीतून बाहेर ढकललं. दरवाजा ओढून घेतला, पटकन गाडी स्टार्ट केली, पण गिअर टाकला नाही. क्षणभर ते स्टेअरिंगवर मुठी आपटत तसेच बसून राहिले. पुन्हा गाडीचा दरवाजा उघडला आणि हॉटेलमध्ये जाणाऱ्या वसंताला त्यांनी परत बोलावलं. वसंत गाडीजवळ आला. राठोडांनी गाडीचं दार पुन्हा उघडलं. वसंत आत आला नाही. मग त्यांनी त्याच्या दंडाला धरून आत ओढलं व गाडीचा दरवाजा बंद करून घेतला आणि गाडी बंद केली. बिल्डरांना एजंटांशिवाय पर्याय नसतो. करोडो रुपयाची मालमत्ता त्यांनी गुंतवलेली असते, पैसा गुंतवलेला असतो. आणि बिल्डरांना जर सांगितलं ते फ्लॅट चांगले नाही, त्याला पाणी नाही, स्टील वापरलेलं नाही, खाली पाया मजबूत नाही, तर कोण घेईल तिथलचं? मग सीटवर आरामशीर बसत वसंता बोलू लागला, मी तेच म्हणतो, धंदा करायचा आहे आपल्याला, रागावून कसं चालेल? खरं बोललं की माणसाला राग येतो, हे अगदी खरं आहे. पण म्हणून खरं बोलायचं सोडून कसं चालेल मला सांगा ना. अर्थात हे खरं केवळ तुमच्याच पुढे बोललो, गिरायकापुढे हे असले सत्याचे प्रयोग मी कशाला करेन? अहो धंद्यातली पथ्य पाळतो आपण. तुमचं त्यांचं बोलणं मध्येच तोडत राठोड म्हणाले. तो काय म्हणतो, तुमचं असं तो म्हणाला वसंता, आणि राठोडांचं बोलणं त्यांनी तोडलं आणि म्हणाला, तुम्ही बडबड थांब. तरी राठोड काय म्हणाले, तुझी बडबड थांबव आणि माझ्या प्रश्नाला नीट उत्तर दे. गिराईक पूर्णपणे तुझ्या ऐकण्यातील आहे का? तो म्हणतो 100%. पेमेंट 40% रोख, साठे खता वेळी बाकीचे देतील. आता 40% रोख देतील, उरलेली 60% रक्कम 3 हप्त्यात शिक्षक बँकेकडून परस्पर मिळणार आहे. पैशाची कसलीच कटकट नाही, त्याबाबत मी पूर्ण जबाबदारी घेतो. पोस्ट डेटेड चेक घ्या तुम्ही आवश्यक तेवढ्या रकमेची. कितीला करायचा व्यवहार सांग. 1800 सांगितलं ना मगाच जाऊ दे गाडवाच्या, आत्ताच बोल. मटेरियलचे दर किती भडकलेत माहिती का तुला? मजुरी किती वाढली? अरे याचा विचार करून तर बोल. वसंत म्हणतो, ठीक आहे 1900 करा. हे बघ, गिऱ्हाईकाकडून तू 1.5% घेतोस. 2000 रुपये स्क्वेअर फुटाच्या वर दर काढ. वरचे जे काही येतील
ते आपण निम्मे निम्मे घेऊ. ठीक आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे करा. तुमच्याशी त्यांची वैयक्तिक बैठक होईल, तेव्हा 2425च्या आत उतरू नका. 2000 रुपये स्क्वेअर फूट प्रमाणे तुम्हाला पैसे मिळतीलच, पण वरचे निम्मे पैसेही तुम्हाला निश्चित मिळवून देईल. साठेकत कधी? 4 दिवसात. बघा, हा वसंता 1800च्या वरी गिऱ्हाईक नाही म्हणतो, 1900 फार तर घेईल म्हणतो. पण बिल्डर जेव्हा त्याला म्हणाला ना 2000च्या वरी तू जेवढ्याचाही व्यवहार करशील, ते जे पैसे येतील त्यातले अर्धे तुझे अर्धे माझे. तर हे सांगतो ना, तो 2400च्या खाली यायचं नाही, पैसे 4 दिवसात मिळतील तुम्हाला. ठीक आहे, निघतो मी असं म्हणून तो बिल्डर निघाला आणि त्यानं जाताला वसंताला सांगितलं की माझी बदनामी करू नको. स्टील स्ट्रक्चर वगैरे बाबीची जागृती ग्राहक वा जनतेत करू नकोस तू. अहो, तुमचा माल विकणं हा धंदा आहे, माझा धंदा आहे तो तुमचा माल विकणं. ग्राहकापुढे काय बोलायचं नाही हे मला चांगलं कळतंय. बरं, ते विसरा आता. थोडंसं बारमध्ये बसलो असतो, एन्जॉय केला असता. वसंताने दचकत आणि दबकत विचारलं. तो म्हणाला, तुझी इच्छा आहे? बिल्डर म्हणाला. गाडी स्टार्ट करत राठोडांनी विचारलं. तो म्हणाला, हो. राठोडांनी खिशातली 500ची नोट काढली खिडकीतून त्याच्या खिशात सारत ते म्हणाले, ठीक आहे, तू एन्जॉय कर. राठोडांनी गाडी स्टार्ट केली, गिअर टाकून गाडीला वेग दिला. वसंताला, आपण दोघेही बसू, तुमचे पैसे नकोत, माझ्याकडे आहेत वगैरे काही म्हणण्याची संधीच राठोडांनी दिली नाही. तुमच्या मनातल्या घराची स्वप्नपूर्ती आम्ही करू. त्या गाडीच्या पाठीमागे लिहिलेलं. वसंताने त्या गाडीच्या पाठीमागचं लिहिलेलं वाचलं आणि धावत्या गाडीवरची नजर बाजूला सारत 500च्या नोटेवरून घरंगळत हॉटेल सूर्याच्या बारवर केंद्रित केली. चकनाखात घोट घोट घ्यायचा तर कोणीतरी सोबतीस असावं म्हणून वसंतास वाटत होतं. गप्पा मारता मारता दिवसभराचा सगळा ताण निघून जातो. फारशी मजा येत नाही एकटा असल्यास. राठोड निघून गेले, एकट्यालाच निभावावं लागणार. मग असं काय करावं म्हणून त्यांनी काय केलं, वसंतानं ग्रामसेवक शेंद्रीची मोटारसायकल रस्त्याने येताना दिसली. वसंताने त्याला हात केला, ते थांबले. कोणी जोडीदार मिळाला तर किती बरं होईल असा विचार करत असतानाच तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात बघा. आता ते ग्रामसेवक शेंद्रे ते म्हणले, का बरं? मी समजलो नाही. वसंता म्हणाला, हॉटेल सूर्या परमिट रूम आहे, बिअर बारच्या पाठीकडे बोर्ड दाखवत तो म्हणाला, मी मंदिरात प्रवेश करणार होतो, कोणी जोडीदार मिळतो का ते पाहत होतो, चला जरा बसूया. शेंद्रे ग्रामसेवक थोडा वेळ घुटमळले. त्यांना वसंताची जी ऑफर आहे ती स्वीकारायची होती, पण मित्रास काय सांगावं हे त्यांना सुचत नव्हतं. नुकतंच त्यांनी आगलेवाडीच्या मित्रास फोन करून तुला भेटायला येतोय असं सांगितलं होतं. तिकडेच ते निघाले होते. मित्राचं नुसतंच बायपासचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यांनी खिशाला मोबाईल बाहेर काढला. मित्राला सांगितलं, मोटारसायकल पंक्चर आहे, आता उद्याच येतो. वसंताने अत्यानंदाने ग्रामसेवकाचा हात पकडला व त्यांना हॉटेलमध्ये घेऊन गेला. हा एक कथाभाग इथपर्यंत झालेला आहे. पहा, बिल्डर आणि एजंट यांच्यामधलं हे जे नातं आहे ना, ह्या नात्याचं वर्णन लेखक अत्यंत समर्पकपणे करतो. बिल्डर हा जो असतो त्यानं करोडोंचा पैसा जो गुंतवलेला असतो तो वसुली करून देण्याचं काम हे 100% एजंटांच्या हातात असतं. एजंटाने त्या प्लॉटचा किंवा त्या फ्लॅटचा किंवा त्या रो हाऊसचा जशी जशी स्तुती करेल, माझ्या देखत ही कामं कशी झाली, किती पाणी चांगलं मारले असंही सांगू शकतात. स्टील स्ट्रक्चर चांगलं नाही, पाणी मारलंच नाही, इमारत मजबूत नाही असंही सांगू शकतात. 1800चा भाव सांगू शकतात, 1500 नाही मिळवून देतात, नाहीतर 2400च्या घरात सुद्धा नेऊन घालतात. ही अशी एजंटांची एक रीत असते किंवा त्यांची एक जातच असते एजंटांची. अशी ही बिल्डरशहा आणि एजंटगिरी यांच्यामध्ये असलेल्या तोडीपाणीचे संबंध लेखकानं इथं वर्णन केले. ठीक आहे, आपण पुढच्या तासात बाकीचा भाग